नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे जे निकाल आहेत ते आत्ता सगळे जाहीर होत आहेत. म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा आत्ता वाजले साधारणतः 4:45 आणि 4:45च्या सुमाराला जिल्हा परिषदेच्या 731 जागांपैकी 666 जागांचे निकाल हे लागलेले आहेत. आणि म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला कारण साधारणतः जे ओव्हरऑल एक आपण म्हणतो ना एक पिक्चर जे आहे ते क्लिअर झालेलं आहे. म्हणजे कोण 1 नंबरला आहे, कोण 2 नंबरला आहे, कोणाला सगळ्यांचं वर्चस्व कुठे कोणी राखलं आहे, हे सगळं आता चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. पंचायत समितींच्या बाबतीमध्ये अजून निकाल तेवढे फटाफट येत नाही आहेत. त्यामुळे जेवढा माझ्याकडे त्याचा डाटा आहे तो मी तुम्हाला सांगीन. पण या सगळ्यांवरनंच ओव्हरऑल काय चित्र आणि त्या चित्रातनं आपल्याला नेमका काय अर्थ शोधायचा आहे तो आपण याच्यातनं शोधण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या आधी 2-3 महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला देऊन टाकतो. आज एकीकडे जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांचा निकाल आज लागतोय आणि त्याच वेळेला बारामतीमध्ये काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या 13व्याचं सगळं जो विधी आहे तो आज पार पडलेला आहे. हा एक विचित्र योगायोग आहे कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार हे मुंबईवरनं तातडीनं 28 तारखेला निघालेले होते आणि तो दुर्दैवी सगळा अपघात. मला आज खरंच हे सगळे निकाल मी जेव्हा बघितला आणि विशेष करून पुणे जिल्ह्याचा जो निकाल आहे, ज्या जिल्ह्यावर एक तर मुळामध्ये अजित पवारांचं एक दबदबा होता, वर्चस्व होतं, हा निकाल काय लागतोय म्हणजे मला ना दिवसभर मी इतर कुठेही डोकावलं नाही. मी पुणे जिल्ह्याकडे डोकावलं. मी बारामतीचं काय आहे, मावळची स्थिती काय आहे ही बघत राहिलो आणि खरंच हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की अजितदादा आज तुम्ही पाहिजे होतात. किती ही पुणे जिल्ह्यातली जनता ही तुमच्यावर भरभरून प्रेम करतेय, किती आज बारामतीकर तुमच्यावर प्रेम करतायत. खरंच आज तुम्ही बघितलं असतं अजितदादा आज तुम्ही पाहिजे होतात असं मला खरंच त्या क्षणाला वाटलं. असो, शेवटी नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. अपडेटमध्ये त्यातलं मी जे एक तुम्हाला आता दिलं की आज 13व्याचे सगळे विधी पार पडले काटेवाडीमध्ये. शरद पवार सुद्धा तिकडे गेलेले होते या सगळ्या विधींना आणि अचानक शरद पवारांना त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणून शरद पवारांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकला आज दुपारी आणण्यात आलेलं आहे. त्यांना ॲडमिट केलं गेलेलं आहे. त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे म्हणजे त्यांना एक तर मुळामध्ये कफ जो आहे त्या कफाचा त्रास आहे, त्यातून त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्यांना तातडीनं पुण्यामध्ये रुबी हॉलला दाखल केलेलं आहे. ही एक त्यातली दुसरी अपडेट. ती देण्यामागचं कारण असं आहे की काहीही झालं, आपण कितीही म्हटलं, तो राजकारणी म्हणून कोणी किती असू देत, कुटुंब अख्खं जरी राजकारणी असलं तरी ती शेवटी माणसं आहेत. आज अजित पवारांच्या निधनाचं दुःख, अजित पवारांच्या ह्या असं जाणं हे शरद पवारांना सुद्धा आतनं कुठंतरी हेलावून टाकणारं आहे. शरद पवार हे आतून खचलेले आहेत आणि गेल्या या सगळ्या 10 दिवसांमध्ये आपण बघितलंय की शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांचा आवाज त्यांना न बोलवणं, अंत्ययात्रेच्या वेळचे शरद पवार आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणं, अजित पवारांच्या मुलांबरोबर वेळ घालवणं म्हणजे आपल्या नातवाबरोबर वेळ घालवणं त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी ते सुनेत्रा पवार यांच्या सोसायटीमध्ये राहत्या घरी ते स्वतः गेले. शरद पवारांनी कायम एक पथ्य पाळलेलं आहे. जो संविधानिक पदावर आहे त्याला कधीच त्यांनी आपल्याकडे बोलवलं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं शरद पवार स्वतः, मग ते वर्षावर गेले असतील मुख्यमंत्र्यांना भेटायला, उपमुख्यमंत्र्यांना भेटायला, त्यांच्या बंगल्यावर जातील, पण त्यांनी कधी आपल्याकडे या तुम्ही असं कधीच म्हटलं नाही. आणि त्याप्रमाणे सुनेत्रा पवार या तर त्यांच्या सुनबाई आहेत, पण आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली म्हटल्यानंतर त्या सुनेत्रा पवारांकडे ते स्वतः गेले. ही सगळी एक दगदगई आहे आणि अजित पवारांच्या जाण्याचा एक जो धक्का आहे, त्रास आहे, दुःख आहे,
ते देखील शरद पवारांना आहे आणि या सगळ्यातनं त्यांची प्रकृती शेवटी आज थोडीशी खालावलेली आहे. त्यांना बरं वाटेल, श्वसनाचा त्रास झालेला आहे, त्यामुळे ही एक अपडेट पटकन तुम्हाला द्यायची होती म्हणून मी ती दिलेली आहे. आता आपण या सगळ्या निकालावर एक नजर टाकूया. ती नजर म्हणजे आत्ता जेव्हा मी निकाल वाचतोय तेव्हा 731 जिल्हा परिषदेच्या एकूण 731 जागांसाठी जो निवडणुका झाल्या त्याच्यापैकी 666 जागांचा निकाल आपल्या समोर आहे. म्हणजे जवळपास 95% हा रिझल्ट आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ करायला घेतलाय. याच्यामध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. 233 जागांवर भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या खालोखाल 2 नंबरवर एकनाथ शिंदेची शिवसेना 139 जागांवर ते आलेले आहेत. अजित पवारांचे राष्ट्रवादी जी आहे त्यांनी 150 जागा या जिल्हा परिषदेच्या याच्यावर मिळवलेल्या आहेत. काँग्रेस 47, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना 44 आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी 19 आणि मग उर्वरित आदर्समध्ये आपण बघितलं इतर तर ते 31. असं एकूण चित्र आत्ताच्या या 4:45ला जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हाचं हे चित्र आहे. म्हणजे भाजप आत्ता सर्वाधिक मोठा पक्ष, जिल्हा परिषदेवर ज्यांनी सर्वाधिक आपलं नियंत्रण मिळवलेला पक्ष म्हणून भाजपकडे किंवा भाजपबद्दल बोलायला हरकत नाही. सेम पंचायत समितीच्या बाबतीमध्ये, पण पंचायत समितीचे जे काही निकाल समोर येत आहेत ते खूप उशिराने येत आहेत. आत्तापर्यंत फक्त 50 जागांचे जे काही निकाल लागलेले आहेत, म्हणजे 50% आपण म्हणूयात, 45%. त्याच्यामध्ये भाजपच पुन्हा भाजपची सरशी आपल्याला बघायला मिळते. 16 म्हणजे एकूण 125 जागांसाठी निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या. त्याच्यामध्ये आता 16 जागांवर भाजप आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना 9 जागांवर, अजित पवारांचे राष्ट्रवादी 10 जागांवर, काँग्रेस 6 जागांवर. इथं उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र एकदम मागे पडलेली आहे, 1 जागा. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर अगदीच 0, म्हणजे आत्तापर्यंत जो काही 45% आपण निकाल जो समोर आलेला आहे तो बघतोय त्याच्यावरनं. आता एक गोष्ट या निकालाकडे बघितल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. भाजपवर एक प्रचंड टीका झाली मधल्या काळामध्ये. गेल्या 3-4 महिन्यामध्ये जर का तुम्ही डोकावलं तर भाजपने सगळ्यात जास्त इन्कमिंग आपल्या पक्षामध्ये करून घेतलेलं आहे. आणि हे जेव्हा इन्कमिंग आपल्या पक्षामध्ये करून घेतलं तेव्हा भाजपचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे देखील नाराज झालेले होते. तिथले स्थानिक नेते देखील नाराज झालेले होते. कारण बाहेरच्यांना आणणं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना, कारण ह्या शेवटी निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहेत. मग आत्तापर्यंतचे जे कार्यकर्ते आपल्याला साथ देत आलेले आहेत त्यांना संधी कधी मिळणार, आणि यामधनं देखील भाजपमध्ये खूप नाराजी बघायला मिळाली. पण त्या इन्कमिंगचा जो काही फायदा आहे तो आत्ता आपल्याला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळतो आहे. आता दुसरं, आता जे आपण आकडे बघितलेत की भाजप 233, एक लक्षात घ्या, आताच्या अजित पवारांच्या निधनानंतर भाजपनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तरी हा निर्णय घेतलेला होता की ते कुठेही प्रचार करणार नाहीत, आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस कुठेही जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसले नाहीत. मग स्थानिक नेते जे काही करतील त्याच्यावर ही निवडणूक लढवली जाईल अशा पद्धतीने भाजपनी ते जाहीर करून टाकलं. त्याप्रमाणे भाजप या निवडणुकीमध्ये प्रचाराला देवेंद्र फडणवीस गेले नाही. अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तर कोणी प्रचार करणार नव्हतं, तो केलाही नाही. जे काही असेल ते लोकांच्या मनामध्ये जे काही अजित पवारांच्या विषयीचं जे काही एक स्थान असेल ते स्थान लोक आपलं व्यक्त करतील, या एका गोष्टीवर अजित पवार गटाने, त्यांच्या राष्ट्रवादींनी ही निवडणूक सोडलेली होती. तेही कुठे प्रचार करताना आपल्याला दिसले नाहीत. जास्तीत जास्त त्यांनी अजित पवारांना आपलं मत म्हणजे अजित पवारांसाठी श्रद्धांजली असेल अशा पद्धतीच्या काही पॅम्पलेट्स या कार्यकर्त्यांनी वाटल्या असतील. त्यासुद्धा त्या कार्यकर्त्यांना जे काही अजित पवारांच्या बद्दलचं जे की जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व आपलं राहावं यासाठी म्हणून जे त्यांनी केलेलं आहे तोच भाग आपल्याला दिसतोय. एकनाथ शिंदेनी मात्र प्रचारातनं कुठेही ते थांबलेले नाहीत. त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसानंतर आपला प्रचार जो आहे तो सुरू ठेवला
आणि त्याचे रिझल्ट देखील आज समोर आपल्याला बघायला मिळत आहेत की 2 नंबरमध्ये आज एकनाथ शिंदेची शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. आता याच्यातनं उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती खूप मागे पडलेली आपल्याला बघायला मिळते. 44 जागांवर आता ते पुढे म्हणजे 44 जागा त्याने प्राप्त करू शकलेले आहेत. खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी यापेक्षा अधिक एक चांगला परफॉर्मन्स ते देऊ शकले असते, पण का कोणास ठाऊक म्हणजे शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे असू देत, शिवसेनेचा हा मुळामध्ये पहिल्यापासूनचा आपण एक ड्रॉबॅक म्हणूयात या गोष्टीला, की अशा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा जे ताकदीनिशी उतरणं असतं, अगदी तुम्ही सत्तेत असतानाही किंवा विरोधात असताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना जो एक बळ देण्याचा प्रयत्न असतो तो देखील शिवसेनेकडनं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं झालेला दिसत नाहीये. जो काही एक स्थानिक लेवलवरचं जे एक त्या नेत्याचं जे वर्चस्व असतं त्यातून मग जी काही आपल्याकडे मतं येतात ते मतं म्हणजे आत्ताचं जे चित्र आपण बघतोय की 44 जागी शिवसेनेने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. काँग्रेसच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बोलावी लागेल. 47 जागांवर काँग्रेसनी आपलं वर्चस्व प्राप्त केलेलं आहे आणि अजून निकाल लागतील, तो याच्यात अजून 2-3 आकडे वाढतील, कदाचित काँग्रेस 50-55 पर्यंत पोहोचेलही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजच काँग्रेसनी याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका या आम्ही स्वबळावर लढवू अशा पद्धतीचा एक निर्णय जाहीर केलेला आहे. हा निर्णय त्यांनी मुंबई महापालिकेपासून किंवा महापालिका निवडणुकांपासून आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा निर्णय घेतला आणि मला असं वाटतंय की कदाचित हा जो निर्णय आहे तो काँग्रेसच्या ज्याला आपण म्हणतो फायदेशीर ठरताना, म्हणजे काँग्रेस खूप जास्त जागांवर पुढे आली आहे का, तर अजिबात असं म्हणायचं नाहीये. पण काँग्रेसचा जो एक से आहे किंवा काँग्रेसचा जो एक मतदार आहे तो मतदार काँग्रेसकडे टिकलेला आपल्याला या अगदी मग महापालिकांच्या निवडणुका असू देत, नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका असू देत, त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप छान राहिलेला आहे आणि आत्ताच्या या जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये सुद्धा हा परफॉर्मन्स आपल्याला चांगला दिसतोय. आता याच्यामध्ये त्यांचे जे काही प्रदेश अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, असं काही जादुई व्यक्तिमत्व नाहीये की हर्षवर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एक प्रभाव टाकलेला आहे, असंही त्यांचं व्यक्तिमत्व नाहीये. पण जे म्हणतो ना की शांत पद्धतीने वाटचाल करणं आणि मतदारांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करणं की सत्ताधारी ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत चाललेले आहेत, साम दाम दंड भेद, मग याच्यामध्ये पैशांचा वापर होतोय, याच्यामध्ये यंत्रणांचा वापर होतोय, याच्यामध्ये दबाव तंत्राचा वापर होतोय आणि या सगळ्याचा वापर करून ज्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जात आहेत, तर जर का तुम्हाला यांना नाकारायचं असेल तर आज तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे काँग्रेस. आणि हे काँग्रेसनी कुठेतरी आपल्या मतदारांपर्यंत हे पोचवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना भाजपकडे जायचं नाहीये, भाजपला मतदान करायचं नाहीये, ती लोक आता काँग्रेसकडे वळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ती लोक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे वळत आहेत का, तर नाही. कारण मुळामध्ये मी म्हटलं ना जसं पहिल्यांदाच की उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काही असू देत, तुम्हाला रणांगणामध्ये उतरावं लागतं, तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये बळ भरावा लागतो, तुम्हाला मतदारांमध्ये हे दाखवावं लागतं की तुम्ही यासाठी झटता आहात, तुम्ही उतरलेला आहात, तुम्ही त्याच्यासाठीचे तुमचे कष्ट दिसले पाहिजेत आणि तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करू शकणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात, हे मतदारांमध्ये पोचवावं लागतं. पण तशा पद्धतीची मानसिकता ही उद्धव ठाकरेच्याकडे किंवा त्यांची ती मानसिकता नाही. आणि मग त्याचे रिझल्ट्स आपण एक मुंबई वगळली महापालिकांच्या निवडणुकांमध्ये, तर इतर महापालिकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश प्राप्त झालेलं नाही. मी मुंबईमध्ये म्हणेन, कारण जे वाटत होतं की 40-45 पर्यंत उद्धव ठाकरेंचा घोडा हा रोखला जाईल, पण तसं झालेलं नाही. 65 जागांवर त्यांनी मजल मारली आहे. पण त्याला पुन्हा आपण म्हणूयात ना की बाळासाहेब ठाकरेंपासूनची जी एक लिगसी चालत आलेली आहे
ती मुंबईमध्ये अजून तशी टिकून आहे आणि म्हणून मुंबईतलं चित्र वेगळं आहे. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये तसं होताना बघायला मिळत नाहीये. याचा विचार हा उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये करावा लागणार आहे. तुम्हाला निवडणूक मोठी आहे का छोटी आहे हा विचार करून नाही चालणार. तुम्हाला उतरावं लागेल मैदानामध्ये, तुम्हाला कार्यकर्त्यांपर्यंत पोचावं लागेल. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी म्हणून जे काही ते आतापर्यंत झटलेत त्या कार्यकर्त्यांना तुम्हाला बळ द्यावं लागेल आणि जनतेमध्ये सुद्धा तुम्हाला ही प्रतिमा तयार करावी लागेल की आम्ही फक्त मुंबईत बसून बोलतो असं नाही आहे. तर वेळ आम्ही जेव्हा जेव्हा म्हणजे अशा पद्धतीच्या निवडणुका येतात आम्ही तुमच्यामध्ये उतरतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो आहोत आणि तुमच्यासाठीच एक राजकारण आम्ही करतो आहोत. हा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा लोकांपर्यंत न्यावा लागेल. पण आत्ता तरी त्यांची शिवसेना ही या बाबतीमध्ये कमी पडताना आपल्याला बघायला मिळते. आणि जी काँग्रेसच्या बद्दल आपण सगळेजण बोलतो आहोत की आता काँग्रेसचं काय नेतृत्व महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही आहे, कोणी आपला किल्ला सोडायला तयार नाही आहे, जो तो आपलंच बघतो आहे. पण हे बघत असताना काँग्रेसनी आपला मतदार, आपले गड आणि उलट बाहेरच्यांना हा संदेश दिलाय की ज्यांना भाजप नको आहे किंवा भाजपचा एक पर्याय म्हणजे आता तुम्ही काँग्रेसकडे बघा, हे जे सांगण्याचा काँग्रेस प्रयत्न केलाय तो कुठेतरी सफल होताना आपल्याला बघायला मिळतोय. मी उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जे बोललो त्याच्या अगदी विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलावं लागेल. एकनाथ शिंदे हे अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत. त्यांना जितकं पहिल्यांदी म्हणजे जेव्हा ते एकसंध शिवसेना फोडून जेव्हा भाजप बरोबर आले, अनेकांना वाटलं असेल की केवळ भाजपच्या बळावर किंवा अमित शहांच्या बळावर किंवा एक महाशक्ती त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी सत्ता स्थापन केली आहे किंवा म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय वगैरे वगैरे जी काही एक थिअरी मांडली गेली. पण एक लक्षात घ्या, 2022 पासून 23 पासून आतापर्यंत गेल्या 3.5-4 वर्षामध्ये एकनाथ शिंदेंनी हे सिद्ध केलंय की आपण काय आहोत, आपली ताकद काय आहे, आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि स्वतः एकनाथ शिंदे हे अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखे सभा घेत सुटले. ते आपण नगर परिषद नगर पंचायतीमध्ये सुद्धा बघितलंय की 52 सभा या मंडळींनी घेतलेल्या आहेत. अगदी सेम पॅटर्न महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि आत्ता देखील अजित पवारांच्या या निधनानंतर देखील एकनाथ शिंदे थांबले नाहीत. कारण याचं कारण त्यांना माहिती आहे, आपली शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालली आहे. हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर सिद्ध करायचं असेल, आपल्याला आपलं काम जर पोचवायचं असेल आणि आपल्याला आपलं काम लोकांपर्यंत जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला थांबून चालणार नाही आहे. आणि तोच मंत्र एकनाथ शिंदे गिरवत आहेत. काही एक छोटूस हे बघा, पैसे वाटप अगदी भाजप असू देत, एकनाथ शिंदेची शिवसेना असू देत किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असू देत, पैसे वाटपामध्ये हे तिघही कुठेही कमी पडलेले नाही आहेत. ते सगळं करतायत, सामदाम दंडभेद हे सगळेजण वापरतायत. पण हे होत असताना तुम्हालाही बाहेर पडावं लागतं, तुम्हाला त्या लोकांपर्यंत जावं लागतं, तुम्हाला शेवटच्या माणसापर्यंत पोचावं लागतं, त्याचं सुख दुःख तुम्हाला जाणून घ्यावं लागतं. हे सगळं गेल्या 2 महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीपासून ते आत्ताच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलेलं आहे की एकनाथ शिंदेंची स्ट्रॅटेजी मुळात काय आहे, एकनाथ शिंदे हा माणूस नेमका काय आहे आणि ज्या शिवसेनेला घेऊन एकनाथ शिंदे चाललेले आहेत त्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं घेऊन जायचंय आणि त्यासाठी मला किती कष्ट उपसावे लागले तरी चालतील, पण ते उपसायला मी तयार आहे. हेच चित्र गेल्या या 3 निवडणुकांमधनं एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचं जे एक वाक्य आहे की मला हलक्यात घेऊ नका, ते त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी ते उद्धव ठाकरेंना सांगितलंय, त्यांनी ते भाजपला सांगितलंय, त्यांनी ते राष्ट्रवादीला सांगितलंय, त्यांनी ते सगळ्यांना सांगितलंय. तुम्हाला वाटत असेल की मी फक्त तुमच्या जोरावर माझी सत्ता आणली आहे, तर तसं नाही आहे. आता मी माझी शिवसेना
जी माझ्या बरोबर आहे ती मी कशी वाढवू शकतो आणि ती कशी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो हे मी तुम्हाला दाखवतोय. आणि हाच प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी आत्तापर्यंतचे जे आकडे आहेत त्या पद्धतीने आपल्याला म्हणावं लागतं की एकनाथ शिंदेंनी ती बाजू ही भक्कम करत आणलेली आहे. अशा पद्धतीचं चित्र म्हणजे पुढच्या काळामध्ये मी अगदी आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेस पुन्हा आपली ताकद ही वाढवती आहे. म्हणजे तुम्ही भाजपला जे कोणी नाकारतायत त्यांना काँग्रेस आपल्याकडे खेचू शकते हे काँग्रेसनं दाखवलं. पण तुम्हाला मी सांगतो भविष्यात जर का भाजपचं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं जर जमलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये भाजपसमोर ताकदीनिशी जर विरोधी पक्ष कोणी उभा राहिला तर तो एकनाथ शिंदेची शिवसेना असेल. हेच आत्तापर्यंतच्या या 3 निवडणुकांच्या निकालानंतर हे आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेणं हे कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये देखील एकनाथ शिंदे आपली घौडदौड कशी सुरू ठेवतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता येणाऱ्या राज्यसभेच्या देखील निवडणुका आहेत, त्याच्यावरही मी उद्या वगैरे व्हिडिओ करीन की आता राज्यसभेवर ज्या काही सगळी वर्णी लागणार आहे त्यामध्ये कुणाला किती जागा मिळतील आणि ती देखील कशी रस्सीखेच असेल ते आपण सगळं उद्या नक्की बघूयात. पण आत्ता जेव्हा आपण ओव्हरऑल विचार करतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या या निकालानंतर तेव्हा 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका झाल्या आणि त्याचा जेव्हा आज निकाल जाहीर होतोय तेव्हा एवढं नक्की आहे की 7 जिल्हा परिषदांवर भाजपनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. 3 जवळपास जिल्हा परिषदांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एका जिल्हा परिषदेवर पूर्णतः आपला कब्जा कसा आहे हे दाखवून दिलंय. जाता जाता एक आठवण आली म्हणून सांगतो की मावळ हा जो तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये येणारा, या मावळमध्ये सुनील शेळकेंनी परवा म्हणजे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर अगदी 2-3 दिवशी अत्यंत आक्रमकतेनं चिडून त्यांनी ज्या पद्धतीने अजित पवारांचं स्वप्न आहे की 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण, मग तिकडनं तो गट बोलतोय इकडनं हा गट बोलतोय, याच्यावर ज्या पद्धतीने सुनील शेळकेंनी स्टँड घेतला होता की बंद करा ही सगळ्या गोष्टी, इथे अजित पवार गेलेत याचं दुःख आम्हाला आहे आणि तुम्ही विलिनीकरणाच्या गप्पा काय मारताय. मी अजिबात प्रचार करणार नाही पण माझ्या मावळमधला प्रत्येक मतदार हा अजित पवारांना आपल्या मताने श्रद्धांजली देईल हे जे सुनील शेळके बोलले होते. मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ झालेला आहे. जी भाजपची म्हणून जी तिथे एक वर्चस्व होतं ते पूर्ण पालटून टाकलेलं आहे आणि मावळमध्ये एक हाती राष्ट्रवादी अजित पवार गटचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या निकालाकडे 2 अर्थांनी बघायला पाहिजे. एक की खऱ्या अर्थाने अजित पवारांना पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी एक श्रद्धांजली दिलेली आहे. तो गड ज्या पुणे जिल्ह्यावर अजित पवारांनी प्रेम केलंय तो अजित पवारांचा गड राष्ट्रवादीकडे अबाधित राहिलेला आहे. आणि बाकी भाजप नंबर 1 ठरलेला आहे. पण दुसऱ्या नंबरवर जो खेळतोय तो एकनाथ शिंदेची शिवसेना, जो आगामी काळामध्ये हे संकेत देतोय की बरोबर राहिलात तर ठीकच आहे, नाहीतर तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी तो कोण असेल हे एकनाथ शिंदे या सगळ्या निकालांमधनं सांगू पाहत आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.